नमस्कार मैत्रिणींनो. तर पुन्हा एकदा एक छोटीशी ऑर्डर. म्हणजे काल रात्री माझ्या मैत्रिणीने मला फोन केला आणि मला सांगितले मला 4 फ्लॉवर रबर बँड हवे आहेत, अर्जंट बनवून देशील का? तर मी म्हटली ठीक आहे. तिने बघा मला कोणते कोणते कलर सांगितलेत ते. एक तर तिने मला येलो कलरमध्ये सनफ्लॉवर रबर बँड सांगितलं आहे, व्हाईट कलरमध्ये पर्पल आणि हे आबोली कलरचं सांगितलं. आबोली कलरची एवढीच माझ्याकडे लोकर शिल्लक होती, त्याच्यामुळे मी ती अशी गुंडाळून ठेवलेली आहे. त्याच्यासाठी हे पहा, हे माझे असे बेस रेडी झालेले आहेत. फक्त मला आत्ता एकच बेस रेडी करायचा आहे ग्रीन कलरचा. चला तर मग आता आपण ते पाहूया आणि नंतर फुलं करायची सुरुवात करूया. रबरचा बेस करायचा आहे. त्यासाठी पहा, मी आधी मॅजिक रिंग घेते. मॅजिक रिंग घेतल्यानंतर एक चैन घेऊया आणि 6 सिंगल क्रोशेट करूया. 1 2 3 4 5 आणि 6. रिंग कंप्लीट करूया धागा ओढून. आणि आता फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून पुन्हा इथे एक चैन घ्या आणि सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट घ्या. 1 आणि 1 2. आता प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. म्हणजे फर्स्टमध्ये जिथे आपण 6 केले, सेकंड राऊंडला आपले 12 सिंगल क्रोशेट होतील. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. हे पहा, आता इथे फर्स्ट जो सिंगल क्रोशेट आपण घेतलेला त्याच्यावर आपण स्लिप स्टिच करून घेऊया. पुन्हा एक चैन घेऊया. सेम स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट. आता पहा, इथे आपण रबर घेणार आहोत. इथे आपण रबर जॉईंट करणार आहोत आणि नेक्स्टमध्ये 1 सिंगल क्रोशेट. कंटिन्यूमध्ये पुन्हा नेक्स्ट 2, 1 2 1 2 असं करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला इथे 6 12 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 18 असे सिंगल क्रोशेट मिळतात. 2 1 2. पुन्हा 1 2 1 शेवट 2. पुन्हा फर्स्ट सिंगल क्रोशेटमध्ये आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड पण पूर्ण करून घेणार आहोत. पुन्हा एक चैन, सेम स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशेट, नेक्स्टमध्ये 2. खाली मुलं क्रिकेट खेळत आहेत त्याच्यामुळे थोडं आवाज येतोय. 1 1 2 1 1 2. याच्या व्हिडिओ मी याआधी देखील पोस्ट केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर.
आता फर्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी हे राऊंड कंप्लीट करून घेऊया. एक चैन घ्या आणि धागा कट करून घ्या. हे पहा, असा हा आपला रबरचा बेस रेडी झालेला आहे आणि त्याच्यावर हा सेम बेस, फक्त इथे रबर नाही आहे, बाकी सगळं सेम. मॅजिक रिंग घेऊन 6 सिंगल क्रोशेट, वरती 12, मग 18, मग 24 असं करून हा पण मी कंप्लीट करून घेतलेला आहे. हे आता दोन्ही असं एकत्र करून आपण फुल विणायला सुरुवात, पाकळ्या विणायला सुरुवात करणार आहोत. तर याच्यावर मी व्हाईट कलर घेणार आहे. पहा, मी असे कलर घेणार आहे. याच्यावर व्हाईट, याच्यावर आपलं सनफ्लॉवर येल्लो, हे व्हाईट कलरचे आहेत त्याच्यामुळे आबोली, आणि नंतर पर्पल. हे मी असे 4 कलरसाठी 4 बेस रेडी केलेले आहेत. चला तर मग आता आपण पाकळ्या करायला सुरुवात करूया. सुरुवातीला स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपल्याला हे दोन्ही बेस एकत्र घ्यायचे आहेत. आधी आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करून झाल्यानंतर 1 2 3 4 4 साखळ्या घ्यायच्या. नेक्स्ट स्टिचमध्ये पहा, दोन्ही बेस एकत्र घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट, पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या आणि नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. स्लिप स्टिच करून झाल्यानंतर तिथेच 1 2 3 4 4 साखळ्या, पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट, पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या, नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. अशा आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4. नेक्स्ट सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट, 1 2, 1 2 3 4 4 चैन, नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच. हे पहा मैत्रिणींनो, अशा आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत. हे पहा मैत्रिणींनो, माझ्या एवढ्या पाकळ्या करून झालेल्या आहेत. आता हे जे सगळे धागे आहेत, हे जे सगळे धागे आहेत हे आपण ह्या रबराच्या आतमध्येच हाईड करून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आपण कॉटन भरून घेऊया. हे पहा, आता पुढे आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत पाकळ्या.
हे पहा मैत्रिणींनो, हे माझं छोटंसं सुंदर असं फ्लॉवर रेडी झालेलं आहे. या पाकळ्या थोड्या आपण हाताने शेवटची पाकळी जॉईंट केल्यानंतर जो धागा उरलेला त्याला मी हे बघा इथे असं गाठ करून इथे हे करून घेतलेलं आहे. आता पाकळ्या आपण थोड्या अशा हाताने स्ट्रेट करायच्या. ह्या पहा, हा असा आपला सुंदर असा फ्लॉवर रेडी झालेला आहे. हे पहा, हे मी 2 कलरमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे बॅक साईडला वेगळा आणि फ्रंटला वेगळा असे मी 2 कलरमध्ये घेते. फक्त हे जे येलो कलरमध्ये असतं त्याला मी सेम कलर जॉईंट करते, हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. चला तर मग मी आता बाकीची फुलंसुद्धा रेडी करून घेते. तर मैत्रिणींनो, हे पहा, हे आपले 4ही फुलं रेडी झालेले आहेत. हे बघा, तिने मला अर्जंटमध्ये सांगितले होते, माझ्याकडे कलर्स अवेलेबल होते म्हणून मी फास्टमध्ये तिला करून दिले हे 4 फुलं. अगदी माझ्या शेजारीच द्यायचे होते. हे पहा कसे वाटत आहेत, नक्की सांगा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.